चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्था या टॉपिक्सवरती आता आपल्याला पाहिजे प्रश्न एमपीएससी ग्रुप सी एक्झाम 2026 मध्ये होणारी आणि एमएस सेट एक्झाम हे पण 2026 मध्ये होणारी या पेपरसाठी एमपीएससी ग्रुप सी एक्झाम आणि एमएस सेट एक्झाम असिस्टंट प्रोफेसर सहाय्यक प्राध्यापक परीक्षेसाठी भारतीय अर्थव्यवस्था हा टॉपिक खूप महत्वाचा, यावरती प्रश्न विचारू शकता परीक्षेला, त्यामुळे आपण याचे सर्व प्रश्न पाहणार आहे। 100% परीक्षाभिमुख तयारी आपल्याला या ज्या प्रश्नांमधून होणार आहे, त्यामुळे यशस्वी होण्यासाठी संपूर्ण तयारी आपल्याला तुम्हाला इथं करून घेतली जाणार आहे। अभ्यास करा, प्रगती करा, यश मिळवा, कारण आपल्याला आता 25 प्रश्न महत्वाचे पाहणार आहे आपण, आणि या 25 प्रश्नांपैकी कोणताही प्रश्न या परीक्षेला येऊ शकते। तुम्ही तरी शेवटपर्यंत हे प्रश्न पहा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे। चला वेळ न वाया घालता आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नांपासून। ओके, चला प्रश्न क्रमांक पहिला पाहूया आपण भारतीय अर्थव्यवस्थेवरती। भारतीय अर्थव्यवस्थेत हरित क्रांतीचा प्रारंभ कोणत्या कालखंडात झाला? 4 पर्याय दिलेले आहे आणि या 4 पर्यायामधून आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा मी बाजूला दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। बघा, पर्याय क्रमांक ए 1950 ते 51 ते 1960 ते 61, ऑप्शन बी ला आहे 1965 ते 66 ते 1975 ते 76, सी 1980 ते 81, 1990 ते 91, डी ला आहे 1991 ते 1992 ते 2000 ते 2001। तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 1965 ते 1966 आणि 1975 ते 1976 बी। भारतात हरित क्रांतीचा प्रारंभ 1960च्या दशकाच्या मध्यावर झालेला आहे। 1965 ते 66 ते 1975 ते 76 या कालखंडात उच्च उत्पादन, बियाणे, रासायनिक खतांचा वापर, सिंचन सुविधा व कृषी तंत्रज्ञानामुळे अन्नधान्य उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे या काळात, आणि यामुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करू लागला। कोणत्या काळामध्ये? 1965 ते 1966 आणि 1975 ते 1976 या कालावधीमध्ये। त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, भारतात नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय दिलेले 1947, बी 1950, सी 1952, डी 1955। तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1952 या वर्षी। नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1952 रोजी करण्यात आली। याची स्थापना भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचे नियोजन करण्यासाठी करण्यात आली होती। 2015 मध्ये नियोजन आयोगाचे रूपांतर नीती आयोगात झालेले आहे। मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी नियोजन आयोगाचे नाव बदलून 2015 मध्ये नीती आयोग केलेले आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, भारतातील सेवा क्षेत्राचा सकल देशांतर्गत उत्पादनात म्हणजे जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये सर्वाधिक वाटा सध्या किती टक्क्यापेक्षा जास्त आहे? पर्याय ए 40%, बी 50%, सी 60%, डी 70%। तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 60%। 60% भारताच्या जीडीपी मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा सध्या 60% पेक्षा जास्त आहे। यामध्ये बँक, व्यापार, बँक, विमा, वाहतूक, दळणवळण, शिक्षण, आरोग्य इत्यादी सेवा क्षेत्रांचा जो समावेश आहे ते या सेवा क्षेत्रामध्ये होत असतो। सेवा क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचे सर्वात मोठे क्षेत्र आता झालेले आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रमुख कार्य कोणते आहे? पर्याय हे चलन जारी करणे, बी बँकांची बँक म्हणून काम करणे, सी चलन विषयक धोरणांची अंमलबजावणी करणे, डी वरील सर्व। हे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 वरील सर्व। वरील सर्व म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक ही देशाची मध्यवर्ती बँक आहे। त्यानंतर ती चलन जारी करते, बँकांची बँक म्हणून कार्य करते आणि चलन विषयक धोरणाची अंमलबजावणी सुद्धा करते, म्हणून वरील सर्व जे पर्याय ते योग्य आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, भारतातील दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना MGNREGA कोणत्या वर्षी सुरू झाली? तर पर्याय दिलेले आहे 2003, बी 2005, सी 2007, डी 2007। या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 2006 या वर्षी। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना MGNREGA ही 2 फेब्रुवारी 2006 रोजी सुरू झाली। ग्रामीण भागातील कुटुंबांना वर्षाला किमान 100 दिवसांचे हमीदार रोजगार देण्याचा या योजनेचा उद्देश आहे।
ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्वाची मानली जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 भारतातील एकूण रोजगारामध्ये कृषी क्षेत्राचा सहभाग अंदाजे किती आहे? पर्याय ए 25% पेक्षा कमी, बी 25 ते 35%, सी 35 ते 45% आणि डी आहे 45% पेक्षा जास्त. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे सी आहे, म्हणजे 35 ते 45%. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण 68वी फेरी 2011 ते 12 नुसार भारतातील एकूण रोजगारमध्ये कृषी क्षेत्राचा सहभाग सुमारे 42 ते 43% आहे. अलीकडील वर्षामध्ये हा सहभाग हळूहळू कमी होत आहे, परंतु अजूनही तो सर्वाधिक आहे. कारण सेवा क्षेत्राचा सहभाग वाढत असला तरी कृषी क्षेत्र महत्वपूर्ण आहे आपल्या जीडीपी साठी, आपल्या अर्थव्यवस्थेसाठी. म्हणून PLFC अहवाल हा 2011 ते 12 नुसार हा संदर्भ देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 पाहूया. भारतातील आर्थिक उदारीकरणाचा प्रारंभ कोणत्या वर्षी झाला? पर्याय 1985, बी 1990, सी 1991, डी 1995. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1991 या वर्षी. 1991 साली भारतात नवीन आर्थिक धोरण जाहीर करण्यात आले. यामध्ये उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण यावर भर देण्यात आला. परकीय व्यापार, परकीय गुंतवणूक आणि उद्योगधंद्यावरील निर्बंध शिथिल करण्यात आले. अर्थसंकल्प 1991-92 या नवीन आर्थिक धोरणाअंतर्गत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 पहा. खालीलपैकी भारताचा प्रमुख भांडवल बाजार नियंत्रण संस्था कोणती आहे? पर्याय हे आरबीआय, बी सेबी, सी नाबार्ड, डी आहे IRDAI. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी सेबी. सेबी म्हणजे भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड. ही भांडवल बाजार नियंत्रक संस्था आहे. ती शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि डिबेंचर्स इत्यादींचे नियमन करते. ही संस्था 12 एप्रिल 1992 रोजी या संस्थेला वैधानिक दर्जा जो प्राप्त झालेला आहे सेबी अधिनियम 1992 अंतर्गत. त्यानंतर प्रश्न क्रमांक आता पाहूया आपण 9वा प्रश्न. भारतात वस्तू आणि सेवा कर GST लागू करण्यात कोणत्या वर्षी आली? पर्याय 2015, बी 2016, सी 2017, डी 2018. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 2017 या वर्षी. भारतात 1 जुलै 2017 रोजी वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST लागू करण्यात आला आहे. यामुळे अप्रत्यक्ष करांची रचना एक समान झाली. GSTने एक राष्ट्र एक कर या संकल्पनेला बळ दिले आहे. 101वी घटना जे 101वी संविधान दुरुस्ती अधिनियम 2006 जे आहे या अंतर्गत GSTला अधिनियम जो आहे तो 101वी घटना दुरुस्ती अंतर्गत हे GST लागू करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 भारताचा सर्वाधिक परकीय चलन साठा कोणत्या वर्षी नोंदवला गेला? पर्याय हे 2018, बी 2020, सी 2021, डी 2023. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी 2023 या वर्षी. 2023 भारताचा परकीय चलन साठा मार्च 2023 सुमारे 578 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचला होता. या सर्वांमध्ये वाढ, परकीय गुंतवणूक आणि चलन व्यवस्थापन यामुळे वाढ झालेली आहे. हा साठा आयात कव्हर, रुपयाची स्थिरता आणि आर्थिक सुरक्षेसाठी महत्वाचा आहे. आरबीआय परकीय चलन साठा अहवाल 2023 अंतर्गत ही माहिती आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आता पाहूया आपण 11वा प्रश्न क्रमांक 11. भारतातील सुकाणू चलनाची संकल्पना प्रथम कोणत्या वर्षी मांडली गेली? पर्याय 1960, बी 1966, सी 1969, डी 1971. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी 1966. डॉक्टर YG पटेल यांनी 1966 मध्ये सुकाणू चलन कन्सेप्ट ऑफ मॅनेज करन्सी ही संकल्पना मांडली. या संकल्पनेअंतर्गत विनिमय दर पूर्णतः स्थिर ठेवण्याऐवजी तो नियंत्रित पद्धतीने बदलण्याची मांडणी केली. यामुळे निर्यात प्रोत्साहन व आयात नियंत्रणास मदत झाली. संदर्भ आहे डॉक्टर IG पटेल समिती अहवाल 1966 अंतर्गत हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय 1947, बी 1951, सी 1956, डी 1961. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 1951. भारताची पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 या कालावधीत राबवण्यात आली.
या योजनेचा मुख्य भर शेती, सिंचन, समुदाय विकास आणि निर्वासितांची पुनर्वसनावर होता. हॅरड आणि डोमर मॉडेलच्या आधारे ही योजना तयार करण्यात आलेली आहे. योजना आयोग जे आहे अहवाल हा 2051चा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, भारतातील हरित क्रांतीचा प्रारंभ कोणत्या पिकापासून झाला? पर्याय: तांदूळ, बी गहू, सी मका, डी ज्वारी. तर हे चारही पर्याय प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी गहू. काय आहे? गहू. भारतात हरित क्रांतीची सुरुवात 1960च्या दशकात गहू पिकापासून झाली. नॉर्मल बोरलाग यांच्या उच्च उत्पादन देणाऱ्या वाणांचा यामध्ये वापर झाला. पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, पश्चिम उत्तर प्रदेश या भागात गहू उत्पादनात मोठी वाढ झाली. एम.एस. स्वामीनाथन आयोग हा अहवाल जो आहे तो या अहवाल जो आहे यांनी सादर केला. त्या अंतर्गत जे आहे ते या अंतर्गत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, भारतात नियोजन आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहे: ए 1946, बी 1947, सी 1950, डी 1951. हे चारही पर्याय प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1950 रोजी. योजना आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 रोजी करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू हे यांचे पहिले अध्यक्ष होते योजनेचे. त्यानंतर नियोजन, साधन संपत्तीचा कार्यक्षम वापर, संतुलित प्रादेशिक विकास हे यांचे उद्दिष्ट होते. योजना आयोग अधिनियम 1905 संदर्भ आहे याचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 पाहूया आता. भारतात नवीन आर्थिक धोरण एलपीजी कोणत्या वर्षी लागू करण्यात आले? पर्याय आहे: ए 1985, बी 1990, सी 1991, डी 1995. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1991. 1991 मध्ये भारत सरकारने उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण एलपीजीचे धोरण स्वीकारले. हे धोरण डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री होते त्यावेळेस आणि पी.व्ही. नरसिंहराव हे त्यावेळेस पंतप्रधान होते. त्यांच्या काळामध्ये हे धोरण राबवण्यात आलेले आहे. यामुळे परकीय गुंतवणूक, व्यापार उदारीकरण आणि आर्थिक वाढीस चालना मिळाली. 1991चे अर्थसंकल्पीय भाषणामध्ये संदर्भ दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पाहूयात आपण 16वा. प्रश्न क्रमांक 16, भारतातील हरित क्रांतीचा प्रारंभ कोणत्या राज्यात सर्वप्रथम झाला? पर्याय: पंजाब, बी हरियाणा, सी उत्तर प्रदेश, डी गुजरात. तर चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए पंजाब राज्यामध्ये सर्वप्रथम हरित क्रांतीचा प्रारंभ झालाय. भारतातील हरित क्रांतीचा प्रारंभ पंजाब राज्यात 1960च्या दशकात झाला. उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणे, रासायनिक खते, सिंचन, कीटकनाशकांचा वापर, यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. नंतर ही क्रांती हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये पसरली. एम.एस. स्वामीनाथन आयोग अहवाल संदर्भ आहे याचा. तर त्यामुळे नेक्स्ट प्रश्न आहे 17वा. भारतातील ग्रामीण विकास कार्यक्रमाची सर्वप्रथम सुरुवात कोणत्या वर्षी झाली? पर्याय: 1952, बी 1957, सी 1960, डी 1965. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए 1952. 1952 मध्ये भारतात सामुदायिक विकास कार्यक्रम म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हा होता. नंतर 1953 मध्ये राष्ट्रीय विस्तार सेवा NES सुरू करण्यात आली. याचा संदर्भ ग्रामीण विकास मंत्रालय 2000 ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारशी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आता 18 पहा. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय हे 1920, बी 1930, सी 1935, डी 1940. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1935 रोजी. 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 नुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. ही संस्था भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करते. याचे मुख्य कार्य चलनविषयक नियंत्रण आणि वित्तीय स्थिर राखणे आहे. संदर्भ RBI अधिकृत संकेतस्थळ. त्यानंतर प्रश्न क्रमांक आता पाहूया आपण 19वा. भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण जाहीर करणारे पहिले औपचारिक धोरण कोणते आहे? यासाठी पर्याय दिलेले आहे. ए 1991 चे उदारीकरण धोरण, बी आहे 1992 चे व्यापार धोरण, सी 1993 चे परकीय व्यापार धोरण, डी आहे 1980 चे आयात धोरण. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1993 चे परकीय व्यापार धोरण. 1993 चे भारताचे पहिले औपचारिक परकीय धोरण 1993 ते 98 जाहीर करण्यात आले. यात निर्यात वाढवणे, आयात उदारीकरण, परकीय गुंतवणूक प्रोत्साहन इत्यादी बाबींचा समावेश होता. हे धोरण आर्थिक उदारीकरणानंतर लागू करण्यात आले आहे.
संदर्भ परकीय व्यापार महासंचालनालय DGFT. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 पाहूया. भारतातील वित्त आयोगाची स्थापना कोणत्या संविधानाच्या कलमानुसार केली आहे? पर्याय दिलेले आहे. ए कलम 280, सी कलम 275, सी कलम 266, डी कलम 282. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए कलम 280 अंतर्गत वित्त आयोगाची स्थापना केली. हा प्रश्न जो आहे एमपीएससी ग्रुप सी च्या, बी च्या आणि जेवढे काही सेट परीक्षा झालेल्या सेट परीक्षेच्या पहिल्या पेपरमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर हा प्रश्न इम्पॉर्टन्स आहे. तर हा प्रश्न कोणत्याही परीक्षेला येऊ शकते. कलम 280 भारतीय संविधानाच्या कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. वित्त आयोग केंद्र व राज्यामधील आर्थिक संसाधनाचे वाटप सुचवतो. हा आयोग प्रत्येक 5 वर्षांनी स्थापन केला जातो. संदर्भ भारतीय संविधानामध्ये याची तरतूद आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पाहूया आता 21वा. प्रश्न क्रमांक 21 भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत? जे मे 2024 पर्यंत होते. आताचे नाही, आताचे वेगळे आहे. पण मे इथं प्रश्न बघा काय विचारलाय. मे 2024 पर्यंत कोण गव्हर्नर होते? तर पर्याय दिलेला आहे शक्तिकांत दास ए ला, बी उर्जित पटेल, सी रघुराम राजन, डी आहे यशवंत सिन्हा. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए शक्तिकांत दास हे मे 2024 पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर होते. भारतीय रिझर्व्ह बँकचे कोण? शक्तिकांत दास. शक्तिकांत दास हे डिसेंबर 2018 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. त्यांचा कार्यकाळ हा डिसेंबर 2021 मध्ये वाढवून डिसेंबर 2024 पर्यंत करण्यात आलेला होता. त्यानंतर हे भारतीय आर्थिक प्रशासनातील अनुभवी अधिकारी होते. आरबीआय अधिकृत संदर्भ दिले आरबीआय अधिकृत संकेतस्थळामध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक आता पाहूया आपण 22वा. भारतात नवीन आर्थिक धोरणाची उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? पर्याय 1985, बी 1991, सी 1995, डी 2000. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1991 मध्ये. 1991 मध्ये भारताने नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात केली. यामध्ये उदारीकरण, लिबरलायझेशन, खाजगीकरण, प्रायव्हेटायझेशन आणि जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन यांचा समावेश यामध्ये होतो. त्यावेळेस अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 24 जुलै 1991 रोजी अर्थसंकल्पात या धोरणाची घोषणा केली. याचा संदर्भ भारताच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पाहूया आपण 23वा. भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची गणना कोणत्या पद्धतीने केली जाते? पर्याय आहे उत्पादन पद्धती, बी उत्पन्न पद्धती, सी निवेश पद्धती, डी आहे वरील सर्व. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी वरील सर्व. तर वरील सर्व मध्ये जे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची जी गणना आहे ते राष्ट्रीय उत्पन्नाची गणना पद्धती, उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि निवेश पद्धती या तिन्ही पद्धतीने केली जाते. या तिन्ही पद्धतींनी मिळणारे मूल्य साधारणतः समान असते. याला राष्ट्रीय उत्पन्न मापनाची पद्धती 3 मेथड्स म्हणतात. याचा संदर्भ जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षणामध्ये दिलेला आहे. तो तुम्ही पाहू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक आता पाहूया आपण 24वा. भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची पुनर्रचना कोणत्या समितीने सुचवली? पर्याय आहे नरसिंहन समिती 1, बी ला आहे नरसिंहन समिती 2, सी रंगनाथन समिती, त्यानंतर डी ला आहे मल्होत्रा समिती. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी नरसिंहन समिती क्रमांक 2 ची आहे. नरसिंह समिती क्रमांक 2. नरसिंह समिती 2 ची स्थापना 1998 मध्ये झाली. या समितीने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या पुनर्रचनेसाठी अनेक शिफारसी केल्या. या शिफारशींमध्ये भांडवल पुरेसेपणा, एनपीए कमी करणे, व्यवस्थापन सुधारणा यांचा समावेश आहे आणि याचा संदर्भ नरसिंह समिती अहवाल 1998 मध्ये दिसून येतो. आणि मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे आता 25वा प्रश्न. 25वा प्रश्न आहे भारतात वस्तू व सेवा कर जीएसटी लागू होण्याची तारीख कोणती आपल्या भारतात? पर्याय दिलेले आहे 1 एप्रिल 2016, बी 1 एप्रिल 2017, सी 1 एप्रिल 2016, डी 1 जानेवारी 2018. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी म्हणजे 1 जुलै 2017 पासून झाली. 1 जुलै 2017. भारतात वस्तू व सेवा कर जीएसटी 1 जुलै 2017 रोजी लागू झाली. त्यानंतर हा कर पूर्वीच्या अनेक अप्रत्यक्ष करांच्या जागी लागू करण्यात आला. जीएसटी हा एक राष्ट्र एक कर या संकल्पनेवर आधारित आहे आणि संदर्भ जीएसटी परिषद अधिकृत अधिसूचनेमध्ये आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न जे आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहता येणार आहे. एमपीएससी ग्रुप सी आणि एमएस सेट एक्झाम पहिल्या पेपरसाठी भारतीय अर्थव्यवस्थेवरील
जे आहे ते प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, माहिती आवडल्यास शेअर करा, तुमच्या मित्रांना सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जे आहे तर आपल्या चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला असे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे सर्वप्रथम पाहता येणार आहे. मी अमित आडे आज इथंच थांबतो. अजून पुढचे व्हिडिओ अशाच पद्धतीने घेऊन येऊया. आज इथंच थांबूया. धन्यवाद मित्रांनो.